कोटींची बिले अडकलीत आणि आता आंदोलन थेट पाणी पुरवठ्यावर येऊन पोहोचलंय। अमरावतीत कंत्राटदार आक्रमक झाले असून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। एकीकडे शहराचा पाणी पुरवठा ठप्प आणि दुसरीकडे काम बंद आंदोलनाचा इशारा। अमरावतीत जिल्हा जीवन प्राधिकरणाच्या प्रलंबित बिलांमुळे कंत्राटदार आक्रमक झाले आहेत। 2024 ते 2026 या कालावधीत तब्बल 18 कोटी 81 लाख रुपयांची बिले थकीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। एप्रिल 2026 मध्ये प्रशासनाकडून बिलांची पूर्तता करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र त्यानंतरही पैसे न मिळाल्याने कंत्राटदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। याच पार्श्वभूमीवर असोसिएशनच्या वतीने गेल्या 3 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे। तसेच 6 मे पासून बेमुदत काम बंद आंदोलनालाही सुरुवात करण्यात आली आहे। मजिप्रा कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर कंत्राटदारांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय। दरम्यान काल अमरावती शहराला मुख्य पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला होता। मात्र संप सुरू असूनही नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता कर्मचाऱ्यांकडून पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू ठेवण्यात आले आहे आणि लवकरच पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या काही दिवसात शहराचा पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे। यामुळे प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे। अमरावती मजिप्रा विभागातर्फे मुंबईला पाठपुरावा करण्यात आला आहे, परंतु त्यामध्ये जसे पाहिजे तसे यश मिळाले नाही। अजूनही आम्हाला निधी मिळेल असं आश्वस्त करण्यात आलं नाही। जवळपास मागील दिवाळीपासून आम्हाला पाणी पुरवठ्याच्या कामाचा 1 रुपयाही अजून मिळाला नाही। तरी आम्ही अशा परिस्थितीत सुद्धा जवळचे पैसे लावून इकडून तिकडून पैसे आणून पत्नीचे पैसे गहाण ठेवून बँकेतून कर्ज काढून कसंही करून आम्ही ही पाणी पुरवठा योजना अजूनसुद्धा सुरळीतपणे राबवत आहे। काल दुर्दैवाने डवरगाव येथे एक लिकेज झाला। तो लिकेज झाल्यामुळे अमरावतीचा पाणी पुरवठा बंद झाला। तरी आम्ही संपावर असून आमचं काम बंद आंदोलन चालू असून आमच्याजवळ पैसे नसून तरीसुद्धा आम्ही तो लिकेज काढण्यास प्रशासनाला सहमती दाखवली। मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही तो लिकेज काढण्याचे काम आज सकाळीच चालू केले। युद्धस्तरावर तिथे काम चालू आहे। आज संध्याकाळपर्यंत जवळपास शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत चालू होऊन जाईल। आणि एवढं असूनसुद्धा आम्हाला अजूनही आश्वस्त केलं नाही। अमरावतीच्या जनतेला आमचं एवढंच कळकळीचं आणि नम्र निवेदन आहे की पुढे 7 दिवसानंतर आम्हाला जर निधी मिळाला नाही तर आमची परिस्थिती काम करण्यालायक राहणार नाही। त्यामुळं नाईलाजास्तव जर पाणी पुरवठा बंद पडला तर कृपया आम्हाला सहकार्य करावे। आमच्या मनात असं नाही की आम्हाला तुम्हाला त्रास झाला पाहिजे, काय म्हणणं होतं धरण्याचा आमचा उद्देश नाही आहे। नाईलाजास्तव आम्हाला पाणी पुरवठा बंद करावा लागला तर आम्हाला त्यामध्ये सहकार्य करावे ही नम्र विनंती। आणि जनतेने सुद्धा आपल्या परीने प्रयत्न करून लोकप्रतिनिधीकडे संदेश द्यावा की आम्हाला त्वरित निधी देण्यात यावा।